माहित नाही, बालगंधर्व हे नाव धारण करणारे एक मराठी रंगमंचावरती होऊन गेलेले एक मोठी व्यक्ती, मोठे नट होते ते बालगंधर्व. स्त्री भूमिका करायची. इतकं बेमालूमपणाने त्यांनी ते वठवायचं पात्र की कुणाला पाहिल्यावर कळायचंच नाही की हे बाई आहे का पुरुष आहे. खरीच बाई वाटायची. एकदा ते घरी असताना, हे सत्य गोष्ट आहे मी सांगतो, ते त्यांच्या बायकोचं त्यांचं काही संभाषण झालं. त्यांची बायको म्हणाली, अहो तुम्ही सगळ्याला फसवू शकाल पण मला कसं फसवू शकाल, मी नाही फसणार. ते म्हणाले बघ बर का, बघ. दोघात पैज लागली आणि 15 दिवस 3 आठवड्यावर संक्रांत होती, मकर संक्रांत. संक्रांतीचा सण झाला आणि बायका हळदी कुंकवाला चालल्या इकडून तिकडे तिकडून तिकडे. त्या बायकांचा एक घोळका आला होता. मी ग्रामीण शब्द वापरतो, घोळका. बायकांचा असा घोळका आला होता आणि त्या घोळक्यामध्ये हे बालगंधर्व घरात म्हणाले बायकोला की आज हळदी कुंकू आहे आणि मग बायका येतील हळदी कुंकवाला. उगाच माझ्या पुरुष माणसाची अडचण कशाला घरामध्ये, मी कशाला घरात बसू, तुमचं बायकांचा आहे चालू देत, मी जातो बाहेर म्हणून बाहेर पडले. आणि बाहेरच कुठे पिशवीत घालून नेला होता पोशाख, ते घातला सगळा, नथ घातली, ते गजरा लावला, वेणी हे केली, बाईची वेशभूषा करून बालगंधर्व स्वतःच्याच घरी त्या बायकांच्या 10-5 बायकाच्या घोळक्यामध्ये हळदी कुंकवाला आले. आणि चक्क त्यांच्या बायकोनं आपल्या नवऱ्यालाच हळदी कुंकू लावून ते काय पान सुपारी तिळगुळ ते काय लुटलेली वस्तू होते ते सगळं दिलं. आणि मग त्याने ते घेताना तिचा हात पकडला आणि विचारलं, ओळखलंस का.